राजीनामा दिला, मात्र जी असं आहे की नैतिकता दाखवताना राजीनामा देण्याचं प्रकरण माझ्याबाबत घडलं होतं. वास्तविक पाहताना माझ्या त्या प्रकरणाचा काही संबंध नव्हता. मी काही ती जमीन घेतली नव्हती किंवा घेतलेली नाही. आजही फक्त एक साधी मिटिंग घेतली आणि ती मिटिंग घेतली म्हणून नैतिकतेच्या आधारावर मला राजीनामा द्यावा लागला. असा जर राजीनामा घ्यायचा म्हटलं तर या मंत्रिमंडळामधील एकही सदस्य राहू शकणार नाही. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचे तर यांना प्रत्येकालाच राजीनामा द्यावा लागेल. नैतिकता आता यांच्याकडे शिल्लकच राहिली नाही, म्हणून इतके दिवस आपल्याला वाट बघावी लागली. माध्यमावर आलेले आहेत हे पाहिल्यानंतर एक मोठा जबाबदार राज्याचा नेता म्हणून तुम्ही या सगळ्या अमानुषतेकडे कसं पाहताय? आणि अत्यंत अमानुष, घृणास्पद, चीड येईल अशा स्वरूपाचे ते फोटो आहे. मला वाटतं अशा स्वरूपाचं जर हत्या होत असेल या राज्यामध्ये तर राज्याची कायदा सुव्यवस्था कुठपर्यंत पोहोचली हे आपण आता बघितलं पाहिजे. कायद्याचा धाक राहिलेला नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही, गुंडागर्दी वाढलेली आहे, असं चित्र एकंदरीत महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. मला समजला नाही प्रश्न. सर, आज की तारीख में भी अभी भी राष्ट्रवादी के कुछ नेताओं का कहना है कि धनंजय मुंडे डायरेक्टली इसमें इन्वॉल्व नहीं है, अभी तक कुछ प्रूव नहीं हुआ, इसलिए हम इनका देखो धनंजय मुंडे डायरेक्टली इन्वॉल्व है कि नहीं है मुझे मालूम नहीं, इंक्वायरी के बाद पता चलेगा. पर इतना मालूम है कि नैतिकता के आधार पर उन्होंने राजीनामा पहले ही देना चाहिए थे, उसको लेट हो गया.